महत्त्वाची बातमी आहे। अमरावतीतला आंबेडकर पुतळा अनधिकृत असल्याची माहिती जिल्हाधिकारी किरण गीते यांनी दिली आहे। या पुतळ्याचं अनावरण आमदार रवी राणा यांनी केलं होतं। याच पुतळ्यावरून आमदार रवी राणा आणि उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे यांच्यात वाद झाला होता। दरम्यान या पुतळ्यामध्ये तांत्रिक अडचणी असल्याने त्याबाबत आयोजकांना नोटीस दिल्याची माहिती जिल्हाधिकारी किरण गीते यांनी दिली आहे। याबाबत कायदेशीर कारवाई करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांसोबत पुतळ्याच्या परवानगीबाबत चर्चा झाल्याचा दावा आमदार रवी राणा यांनी केलाय। या संदर्भात काही वेळापूर्वी आम्ही आमदार रवी राणा यांच्याशी फोनवरून संपर्क साधला होता। पाहूयात ते काय म्हणतात। माझं म्हणणं आहे ती जागाच रिझर्व्ह आहे, ती जागा काही प्रायव्हेट जागा नाही आहे। आंबेडकरी जनतेसाठी आणि भीम टेकडी, त्या टेकडीचं नावच भीम टेकडी आहे। ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंच नाव भीमा आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची ती टेकडी आहे। बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे अनुयायी त्या टेकडीवर जातात दर्शनाला। 14 एप्रिलला 125वी जयंती होती। त्याच्या आधी मला त्यांचं कुठलं पत्र प्राप्त झालं नाही, पण मुख्यमंत्र्यांशी सकाळी माझं बोलणं झालं। मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं की त्याची एखादी परमिशन राहिली असेल मी तातडीनं त्याची मान्यता आणि परमिशन द्यायला लावतो। पण 125वी जयंती 14 एप्रिलला असल्यानंतर त्या पुतळ्याचं झाकून ठेवणं हे कुठेतरी विटंबना झाली असती। म्हणून आम्ही आणि आमच्या आंबेडकरी जनतेने त्या बाबासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण करून हारार्पण करून हजारो लाखो संख्येने लोकांनी ते दर्शन घेतले। त्यामुळे जे तिथे अनावरण झालं ते मला असं वाटतं की ते चुकीचं नाही आहे।